कृपया पुढे उभं राहावं राष्ट्रगीतासाठी. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सरचिटणीस आदरणीय ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे साहेब, मोविप्र समाजाचे नाशिक शहर संचालक आणि अध्यक्ष शालेय व्यवस्थापन समिती मराठा हायस्कूल नाशिक ॲडव्होकेट लक्ष्मणराव लांडगे साहेब, त्याचप्रमाणे मोविप्र समाजाचे शिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग आदरणीय डॉक्टर भास्करराव ढोके सर, त्याचबरोबर शालेय व्यवस्थापन समिती सन्माननीय सदस्य श्रीयुत यादवराव शिंदे, बाजीराव ठाकरे सर, नीलम सोनवणे मॅडम, सुनीलराव पाटील, सुनीलराव निलगुडे, स्वाती चव्हाण मॅडम, त्याचप्रमाणे माननीय श्री उमेश अवणकर उपाध्यक्ष पालक शिक्षक संघ मराठा हायस्कूल नाशिक, त्याचप्रमाणे सविता पिंगळ मॅडम उपाध्यक्ष माता पालक संघ मराठा हायस्कूल नाशिक, आणि त्याचबरोबर माजी विद्यार्थी मराठा हायस्कूलचे 2 माजी विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत, कुमारी आकांक्षा जाधव आणि मयूर विधाते. त्याचप्रमाणे विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री थोरात सर, उपमुख्याध्यापक आदरणीय मुगले सर, पर्यवेक्षक आदरणीय कोतवाल सर, शेळके सर, रायते सर, माझे सर्व सहकारी शिक्षक बंधू आणि भगिनी, सर्व शिक्षकेतर कर्मचारी, मराठा हायस्कूलचे समोर उभे असलेले माजी विद्यार्थी, काही पालक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि विद्यार्थी मित्रांनो, या सर्वांचं सर्वप्रथम मी आज या वर्धापन दिनानिमित्त सर्वप्रथम स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज 6 ऑगस्ट मराठा हायस्कूलचा 88वा वर्धापन दिन. प्रभू रामचंद्रांच्या पावन स्पर्शाने पदस्पर्शाने पावन झालेल्या आणि पवित्र गोदावरीच्या काठी वसलेल्या मराठा हायस्कूलचा आज स्थापना दिवस. 6 ऑगस्ट 1936 साली मराठा हायस्कूलची स्थापना झाली. या वैभवशाली परंपरा असणाऱ्या मराठा हायस्कूलच्या स्थापनेसाठी, उभारणीसाठी आणि प्रगतीपथावर नेण्यासाठी ज्या ज्या कर्तवीरांनी, मोविप्र कार्यकारिणीतील सर्व सदस्यांनी, शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी योगदान दिले, अशा सर्वांना मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणी दीप प्रज्वलन आणि प्रतिमा पूजनाने झालेली आहे. आपण संकल्प करूया की ही सद्भावना, ही मनोकामना मराठा हायस्कूलसाठी नेहमी शुभदायी. झालेली आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, कार्यक्रमासाठी आवश्यक असते कार्यक्रमाच्या प्रयोजनाची म्हणजेच प्रास्ताविकाची विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय थोरात सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. या विद्यालयाच्या 88व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने विद्यालयात उपस्थित झालेले नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सन्माननीय सरचिटणीस श्री नितीनजी ठाकरे साहेब, नाशिकचे संचालक तथा शालेय व्यवस्थापन समिती मराठा हायस्कूलचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक आदरणीय ॲडव्होकेट श्री लक्ष्मणजी लांडगे साहेब,
नाशिक जिल्हा मराठा प्रसारक समाज संस्थेच्या माध्यमिक विभागाचे सन्माननीय शिक्षणाधिकारी डॉक्टर भास्कररावजी जोखे सर, विद्यालयाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आवर्जून उपस्थित असलेले शालेय समितीचे सर्व सदस्य, उपस्थित सर्व माजी विद्यार्थी, पालक, त्याचबरोबर ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणारे माझे सर्व सहकारी शिक्षक बांधव आणि विद्यार्थी बालमित्रांनो, धार संस्थानचे राजे साहेब उदोजीराव पवार यांनी दिलेल्या 10,000 रुपये देणगीतून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी, बहुजन त्याचबरोबर विविध जाती धर्मांच्या विद्यार्थ्यांसाठी कर्मवीर रावसाहेब थोरात व त्यांचे सहकारी यांनी सन 1914 मध्ये श्री उदोजी मराठा वसतिगृहाची स्थापना केली. श्री उदोजी मराठा वसतिगृहात दिवसेंदिवस विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली. शहरात वेगवेगळ्या शाळांमध्ये प्रवेश मिळणं मुश्किल होऊ लागले आणि अशा परिस्थितीमध्ये मुलांची वाढती संख्या, त्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन कर्मवीर आपले स्वतःचे असे स्वतंत्र हायस्कूल असावे या विचारापर्यंत पोहोचले. त्या काळातील मुंबई विभागाचे सुप्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ श्री विजय घाटे आणि कर्मवीर काकासाहेब वाघ यांनी हायस्कूल स्थापनेच्या कार्यास चालना दिली आणि तदनंतर 6 ऑगस्ट 1936 रोजी मराठा हायस्कूलची स्थापना झाली. धन्यवाद सर. सरांनी आपल्या वास्तविकतेमधून संपूर्ण शाळेच्या प्रगतीचा आढावा या ठिकाणी घेतलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, मराठा हायस्कूलसाठी आज खूप आनंदाचा दिवस आहे. आपला वर्धापन दिन या ठिकाणी संपन्न होत आहे आणि या वर्धापन दिनानिमित्त आपल्याकडे मान्यवर उपस्थित झालेले आहेत. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करणार आहोत. मी विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय थोरात सर यांना विनंती करतो की त्यांनी सर्वप्रथम मराठा विद्याप्रसारक समाजाचे सरचिटणीस आदरणीय ठाकरे साहेब यांचं या ठिकाणी स्वागत करत आहोत. स्वाती चव्हाण आणि त्याचा आपण या ठिकाणी कौतुक करणार आहोत. मयूर, आम्हाला तुझा धन्यवाद. यानंतर माझे विद्यार्थी आहे कुमारी आकांक्षा सुभाष जाधव, मराठा हायस्कूल सन 2011. आणि ज्यावेळेस केक कटिंग होणार आहे त्याच वेळेस आपला गीतमंच या ठिकाणी वाढदिवस गीत सादर करत आहे. Happy birthday
सर सर या हेतूने दरवर्षी आपल्या मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या वतीने विविध उपक्रम घेतले जातात. 2023-24 या वर्षामध्ये झालेले संस्थेचे उपक्रम आपल्या शाळेचे ग्रंथपाल श्री कोंडे सर यांनी एका पुस्तकात या उपक्रमाचे विविध फोटो कात्रणं शिक्षिका साहेबांनी करावा अशी मी त्यांना विनंती या इकडे या. वर्धापन दिनाच्या निमित्तानं आज इथे मंचावर उपस्थित मराठा विद्याप्रसारक संस्थेचे नाशिक शहराचे संचालक लक्ष्मणराव लांडे, त्याचप्रमाणे या विद्यालयाचे मुख्याध्यापक थोरात सर, शिक्षणाधिकारी ढोके सर, लोकल मॅनेजमेंट कमिटीचे सर्व समन्वय सदस्य, सर्व शिक्षक वृंद, त्याचप्रमाणे उपस्थित पालक आणि सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना मी या शाळेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मनपूर्वक शुभेच्छा देतो. गेल्या 88 वर्षाच्या इतिहासामध्ये या विद्यालयामध्ये शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी बजावत आहेत. त्याचा उल्लेख मला मुख्याध्यापकांनी केला. त्याचबरोबर या शाळेला अनेक चांगले उत्तमोत्तम असे मुख्याध्यापक सुद्धा लाभलेले आहेत. या सगळ्यांच्या योगदानातून सर्व शिक्षणाच्या मदतीने सर्व सेवकांच्या मदतीने या शाळेची प्रगती अतिशय चांगली झालेली आहे आणि नाशिक शहरामध्ये एक अत्यंत उच्च दर्जाची शाळा आणि ज्याच्यामध्ये शिक्षणाबरोबर संस्कारही शिकवले जातात अशी शाळा असं नावलौकिक या ठिकाणी झालेलं आहे. याच्यामध्ये पालक शिक्षक संघाचे सर्व सदस्यांची सहकार्य आम्हाला नेहमी लाभत असते. त्याचबरोबर शिक्षक सुद्धा विद्यार्थ्यांमध्ये चांगली मेहनत घेतात. शिकवण्याच्या कामाबरोबर इतर जे काही एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीज असतात त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना त्याच्यामध्ये संस्कार करण्याचं काम करतात. क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा या विद्यालयाचे विद्यार्थी जे राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरती आतापर्यंत अनेक वेळा बनवलेले आहेत आणि ही परंपरा आपल्याला अशीच पुढे पुढे चालू ठेवणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे. त्या दृष्टीने आपल्याला लाभलेले नवीन मुख्याध्यापक थोरात सर आणि त्याचे सर्व सहकारी हे नक्कीच हा जो काही याच्याची चढती कमान आहे ही अशी उंचावत नेतील याबद्दल माझ्या मनात कुठली शंका नाही. आज या ठिकाणी आपल्या 2 माजी विद्यार्थ्यांचा असं सत्कार केला आहे. त्यांनी नुकतंच जे काही त्या क्षेत्रामध्ये नाव कमावलेलं आहे त्याबद्दल आपण त्यांचा सत्कार केला आहे. त्याचबरोबर त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपण अशाच प्रकारे कुठल्या तरी एका चांगल्या क्षेत्रामध्ये नावलौकिक कमवावा. क्रीडा क्षेत्र असेल, कला क्षेत्र असेल किंवा अभ्यास असेल, या प्रत्येक क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त चांगलं काम करण्याचा प्रयत्न भविष्य काळामध्ये करणं ही मला वाटतं काळाची गरज आहे. आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सर्वजण अतिशय आनंदित आहात आणि जास्त आनंद हा मला सुट्टी आहे आपल्याला, बरोबर ना? त्यामुळे सगळेजण आजचा दिवस हा चांगल्या पद्धतीने एन्जॉय करतील. त्याचबरोबर आजच्या दिवशी अशी प्रतिज्ञा करूया की मी माझ्या ज्या काही क्षमता आहे त्याचा जास्तीत जास्त उपयोग करून या विद्यालयामध्ये जास्तीत जास्त गुण संपादन करण्याचा प्रयत्न करेन. त्याचबरोबर ज्या काही वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असतील त्या परीक्षांमध्ये सुद्धा सहभाग घेण्याचा मी प्रयत्न करेन. क्रीडा स्पर्धा असतील त्याच्यामध्ये सहभाग घेण्याचा प्रयत्न करेन. अशा प्रकारची शपथ आज आपण सगळेजण घेऊया. पुन्हा एकदा वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपल्याला लाभ शुभेच्छा साहेबांनी दिलेल्या आहेत. यानंतर आजच्या कार्यक्रमाचा शेवट म्हणजे कार्यक्रमाचे आभार. मी विद्यालयाचे पर्यवेक्षक आदरणीय कोतवाल सर यांना विनंती करतो की त्यांनी कार्यक्रमाचे आभार. डोही आनंद तरंग याप्रमाणे आज मराठा हायस्कूलचा वाढदिवस मोठ्या आनंदाने दिमाखाली आणि उत्साहाने साजरा करण्यासाठी मराठा विद्याप्रसारक संस्थेचे सरचिटणीस व आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट नितीनजी ठाकरे साहेब आपला बहुमूल्य वेळ देऊन उपस्थित राहिले. आपल्या शुभ हस्ते केक कापून वाढदिवसाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या, आपल्याला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल विद्यालय परिवाराच्या वतीनं मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे आपल्या संस्थेचे नाशिक शहर संचालक व स्कूल कमिटीचे अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट लक्ष्मणराव लांडे साहेब, आपल्या संस्थेचे माध्यमिक विभाग शिक्षणाधिकारी आदरणीय प्राध्यापक डॉक्टर
भास्करराव ढोके सर, तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य यादवराव शिंदे, बाजीराव ठाकरे, लांडे साहेब, नीलम सोनवणे, सुनील रामदास पाटील, सुनील देरगुडे, दिलीप थटे, स्वाती चव्हाण, माता पालक संघ उपाध्यक्ष सविता पिंगळ, पालक शिक्षक संघ उपाध्यक्ष उमेश आवडकर, माजी विद्यार्थी आकांक्षा सुभाष जाधव, माजी विद्यार्थी महेश धाके, हे सर्व मान्यवर आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. आजच्या कार्यक्रमाची त्यांनी शोभा वाढवली, त्याबद्दल विद्यालय परिवाराच्या वतीनं मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण हा सुंदर कार्यक्रम आयोजित केला ते आपले विद्यालयाचे उपक्रमशील अभ्यासू व्यक्तिमत्व असलेले मुख्याध्यापक श्री थोरात सर, उपमुख्याध्यापक उगले सर, पर्यवेक्षक रायके सर, शेळके सर, त्याचप्रमाणे ज्यांनी हा कार्यक्रम अतिशय सुंदर नियोजन करून हा कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमासाठी संगीत प्रमुख गीते मॅडम, त्याचप्रमाणे त्यांचे सर्व सदस्य, इतर समित्यांचे सर्व सदस्य आणि उत्कृष्ट प्रकारे आकर्षक फलक करणारे आपले विद्यालयाचे कला शिक्षक, त्याचप्रमाणे सर्व शिक्षक बंधू भगिनी, सर्व शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी, सर्व पालक, सर्वांचे विद्यालयाच्या वतीने मी आभार मानतो. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सुद्धा अतिशय नियोजन करून प्रत्येकाने आपापल्या वर्गामध्ये विविध प्रकारचे डेकोरेशन केले, सुंदर प्रकारची सजावट केली. एवढंच नाही तर आजचा कार्यक्रम शांतपणे तुम्ही ऐकून घेतला, त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांना धन्यवाद देतो आणि अध्यक्षाच्या वतीनं कार्यक्रम संपला असे जाहीर करतो.